मित्रांनो, मार्केटमध्ये 2,500 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड आहेत जे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि अदर कॅटेगरीमध्ये पसरलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी कुठला चांगला फंड आहे हा कसा निवडायचा। आणि या सगळ्यामध्ये किंवा या प्रश्नामध्ये तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये, कारण त्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नको असलेला म्युच्युअल फंड फिल्टर करा। तुमची जी काही लिस्ट आहे ती छोटी करून घ्या आणि तुमचं कन्फ्युजन दूर करून टाका। हे सगळं फिल्टर करायचा एक मार्ग म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन। लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हे सगळे जे म्युच्युअल फंड आहेत ते मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर ठरवले जातात। आता या सगळ्या गोष्टी काय आहेत, या टर्म किती महत्त्वाच्या आहेत आणि कशा पद्धतीने म्युच्युअल फंड तुम्ही निवडला पाहिजे याच्यावर चर्चा आता आपण सुरू करू। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करूया मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय त्याच्यापासून। मार्केट कॅपिटलायझेशन खूप जड जरा शब्द वाटतोय ने, तसं नॉर्मल मार्केटमध्ये याला मार्केट कॅप असं म्हणलं जातं आणि मी देखील तेच प्रेफर करतो। एखाद्या कंपनीचे मार्केट कॅप म्हणजे काय तर शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सचं एकूण मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन। आणि याचे कॅल्क्युलेशन्स अगदीच सोपे आहेत बरं का। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की करंट मार्केट प्राइस सिंगल शेअरची घ्यायची आहे आणि नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स किती आहेत त्या कंपनीचे यांचा गुणाकार करायचा आहे। जर समजा कंपनी एक्स आहे, त्याची प्रति शेअर जी काही किंमत आहे ती 100 रुपये इतकी आहे आणि एकूण आउटस्टँडिंग शेअर्स जे आहेत त्या कंपनीकडे ते 10 लाख आहेत, तर कंपनी एक्सचं मार्केट कॅप किती होणार 10 कोटी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आउटस्टँडिंग शेअर्स काय आहेत तेही सांगतो। आउटस्टँडिंग शेअर्स म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर त्या पर्टिक्युलर कंपनीचे एकूण किती शेअर्स ट्रेड होत आहेत ही संख्या। हे असे शेअर्स असतात जे तुम्ही आणि मी खरेदी किंवा विक्री करू शकतो। मार्केटमध्ये असेही शेअर्स असतात ज्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकत नाही, पण सध्या मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाहीये। काय आहे, जेवढं सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करेन तेवढ्या गोष्टी कॉम्प्लेक्स होऊन जातील। होय, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की मी सगळ्या गोष्टी सोप्या करून तुम्हाला सांगणार आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये नाही हो। चला तर मग रिअल मार्केटमध्ये काही कंपन्या आहेत त्यांचे आपण मार्केट कॅपिटलायझेशन चेक करूया। इन्फोसिसचं मार्केट कॅप चेक केलं तर ते 6 लाख कोटीपेक्षा जास्त आहे। 6 आणि त्यानंतर 12 शून्य, क्या बात आहे। तसेच ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी आहे त्या पण कंपन्या मी तुम्हाला सांगतो। जसं की एक्झाम्पल घेतलं ब्लू डार्टचं। ब्लू डार्टचा मार्केट कॅप 17,315 कोटी रुपये इतका आहे। तसं बघायला गेलं तर खूप मोठंच आहे नाही का। आणि अतिशय कमी मार्केट कॅप असलेली ही कंपनी आपल्या समोर आता दिसते ती म्हणजे शिवलिक बायमेटल्स आणि या कंपनीचं मार्केट कॅप आहे फक्त 3,389 कोटी रुपये इतकं। बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतके नंबर्स तुम्हाला का सांगतोय, कारण मार्केट कॅपच्या आधारावर स्टॉकची कॅटेगरी ठरवली जाते आणि फंडची सुद्धा कॅटेगरी ठरवली जाते। कॅटेगरी बेस्ड ऑन मार्केट कॅप बघायचं झालं तर ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 7,000 करोड ते 20,000 करोड पर्यंत आहे त्या सगळ्या लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतात। ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 500 करोड पासून 7,000 करोड पर्यंत आहे त्या सगळ्या मिड कॅप कॅटेगरीमध्ये येतात। आणि 500 करोड रुपयापर्यंतच्या ज्या काही आहेत मार्केट कॅपिटलायझेशन त्या सगळ्या स्मॉल कॅप मध्ये येतात। तर आता स्क्रीनवर ज्या कंपन्या तुम्हाला दिसत आहेत त्याप्रमाणे इन्फोसिस ही लार्ज कॅप कंपनी आहे, ब्लू डार्ट ही मिड कॅप कंपनी आहे आणि शिवालिक मेटॅलिक्स ही स्मॉल कॅप कंपनी आहे। आता या कॅटेगरीनुसार जे काही म्युच्युअल फंड असतात त्याच्यावर आपण नजर टाकूया। आता इथे मी गृहीत धरत आहे की तुम्हाला म्युच्युअल फंडची बेसिक माहिती आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी म्युच्युअल फंडचा व्हिडिओ देतो, तो बघून घ्या। मित्रांनो, मार्केटमध्ये अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत। आपण या व्हिडिओमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर 3 प्रकार म्युच्युअल फंडचे बघणार आहोत। तर 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या सगळ्या कंपन्या लार्ज कॅप कंपन्या आहेत का? नाही मित्रांनो, जर दुनियेत या सगळ्या गोष्टी सरळ असत्या तर मग सॉर्टच झालं असतं सगळं। सो सेबी ही जी काही रेग्युलेटर बॉडी आहे जी स्टॉक एक्सचेंजला मॅनेज करत असते त्यांनी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांचे काही नंबर्स डिसाइड केलेले आहेत। त्या नंबर प्रमाणेच या कॅटेगरी डिसाइड होतात। आता बाय डेफिनेशन हे सगळे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत। आता इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्यांचं हायेस्ट अलोकेशन जे असतं म्हणजे 60% पेक्षा जास्त ते इक्विटी कंपन्यांमध्ये केलेलं असतं आणि बाकीचं जे असतं ते सोनं किंवा डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं। तुम्हाला वाटत असेल की सगळं समजलंय मला। सगळ्याच्या सगळ्या लार्ज कॅप कंपनी ज्या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्या सगळ्यांना लार्ज कॅप इक्विटी फंड असं म्हणतात। जर असं तुम्हाला वाटत असेल तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवला असता, नाही का? मित्रांनो, तुम्ही बरोबर आहात, पण पार्शली बरोबर आहात।
इक्विटीमध्ये साधारणपणे या म्युच्युअल फंडाचे वाटप तीनही प्रकारामध्ये केलेले असते. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. हे तीन काय आहेत आता आपण डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की लार्ज कॅप म्युच्युअल फंड काय आहे. मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर टॉप 100 कंपन्या असलेला म्युच्युअल फंड लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणवला जातो. शुअर, इथे 20,000 कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन ज्या कंपन्यांचं आहे त्याही कन्सिडर केल्या जातील, पण त्या टॉप 100 मध्ये असल्या पाहिजेत. 20,000 कोटी रुपयांचा मार्केट कॅपिटलायझेशनचा टप्पा हा थोडासा कठीण आणि फास्ट आहे, पण मुख्य अट आहे की टॉप 100 कंपन्या असल्या पाहिजेत. या म्युच्युअल फंड मध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे पण अलोकेशन आहे. असं नाहीये की लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे म्हणजे सगळ्या लार्ज कॅप कंपन्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत, असं काही नाहीये. मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये देखील ते इन्व्हेस्ट करू शकतात किंवा त्यांचं पण अलोकेशन असू शकतं. बेसिकली काय आहे की ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत त्यांचं जे अलोकेशन आहे ते 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, तरच तो लार्ज कॅप म्युच्युअल फंड असणार आहे. आता तुम्ही विचाराल की हा नियम कोणी ठरवला? ऑफकोर्स सेबी. अजून कोण आहे दुसरं? आता ही जी लिस्ट असते ती हायेस्ट मार्केट कॅपिटलायझेशन पासून लोएस्ट मार्केट कॅपिटलायझेशन पर्यंत केली जाते आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये पात्र होण्यासाठी टॉप 100 कंपनीज पैकी तुम्ही असले पाहिजेत. या टॉप 100 लार्ज कॅप कंपन्या होल्ड करणारे म्युच्युअल फंड जे आहेत ते लार्ज कॅप म्युच्युअल फंड असतात. या म्युच्युअल फंडना सगळ्याच 100 कंपन्यांची निवड करणं गरजेचं नाहीये. लार्ज कॅप कंपन्यांना ब्लू चिप कंपनी पण म्हणलं जातं, म्हणून लार्ज कॅप म्युच्युअल फंडला ब्लू चिप फंड असेही म्हणतात. सो सिंपल आहे ना सगळं? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सगळं सिंपल करून सांगणार तुम्हाला मी. आता एक एक्झाम्पल बघूया. आता तुमच्या स्क्रीनवर SBI ब्लू चिप म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ दिसत आहे. त्यातल्या कंपन्या तुम्ही बघू शकता. आता आपण येऊया मिड कॅप म्युच्युअल फंडाकडे. सेबीच्या नुसार 101 पासून 250 पर्यंत ज्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर, त्या सगळ्या कंपन्यांमध्ये जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना मिड कॅप म्युच्युअल फंड असे म्हणले जाते. कोटक इमर्जिंग फंड हे मिड कॅप म्युच्युअल फंडाचे उत्तम उदाहरण आहे. आपण पाहू शकता की मिड कॅप कंपन्यांमध्ये त्याचं जे अलोकेशन आहे ते 54.2% इतके आहे आणि उर्वरित जे काही अलोकेशन आहे ते लहान मोठ्या कंपन्यांमध्ये आहे. मित्रांनो, मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे लार्ज कॅप फंडला असं जरुरी नाही आहे की त्यांनी 100% अलोकेशन लार्ज कॅप कंपन्यांमध्येच करायचं आहे आणि सेम गोष्ट मिड कॅप म्युच्युअल फंडलाही लागू होते. आता स्मॉल कॅप म्युच्युअल फंड काय असतात? 251 पासूनच्या पुढच्या ज्या काही कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या नुसार त्या सगळ्या स्मॉल कॅप कंपनीज आहेत. मित्रांनो, स्मॉल कॅप म्युच्युअल स्कीम ज्या असतात त्यांना त्यांच्या टोटल ॲसेटच्या ॲटलिस्ट 80% स्मॉल कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या म्युच्युअल फंडला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड असं म्हणलं जातं. आता स्मॉल कॅप फंडाचं उदाहरण म्हणजे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. आता अंदाज लावण्यासाठी कुठले काही मार्क नाही आहेत, पण तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे जे म्युच्युअल फंड आहेत ते स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जास्त अलोकेशन ठेवतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे फंड्स निवडायचे कसे? तुम्हाला म्युच्युअल फंड निवडायचा असेल तर काही गोष्टींचा अभ्यास इथे केला पाहिजे. पहिलं म्हणजे रिस्क, दुसरं म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट होरायझन आणि तिसरं म्हणजे एक्सपेक्टेड रिटर्न्स. या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन करणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण रिस्क पासून सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणाल की रिस्क पासून का सुरुवात करतोय बाबा, पहिल्यांदाच का भीती घालतोय? तर भीती घालत नाहीये, पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही रिस्क घेण्यासाठी सोयीस्कर आहात की नाहीत हे जाणून घेणं गरजेचं आहे. कधीही कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न किती मिळणार आहेत हे चेक करण्याच्या अगोदर रिस्क किती आहे हे बघा. फक्त रिटर्नच्या आधारावर ॲसेट क्लास निवडणं हे चुकीचं ठरू शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यासाठी योग्य पर्याय काय आहे ते निवडा. तर आता आपण बोलूया रिस्क बद्दल. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे सगळे इक्विटी म्युच्युअल फंड असतात, त्यामुळे हे सगळे जे म्युच्युअल फंड आहेत ते मार्केट रिस्क घेऊनच येतात. मार्केटमध्ये जर पडझड झाली आणि काही स्टॉक खाली आले तर त्याचा परिणाम तुमच्या फंडावर पण दिसायला लागतो आणि जर मार्केट वाढायला लागले आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जे स्टॉक्स आहेत ते वाढायला लागल्यानंतर त्याचाही परिणाम, चांगला परिणाम तुमच्या फंडावर दिसायला लागतो. आता आपण काय करतो की रिलेटिव्ह रिस्क काय आहे ह्याचं कंपॅरिझन करतो आणि मग तो म्युच्युअल फंड सिलेक्ट करतो. जर मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या कंपन्या ह्या सुरक्षित आहेत, इट मेक्स सेन्स, राईट? मित्रांनो, टिपिकली ह्या ज्या कंपन्या असतात म्हणजे मोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांनी मार्केटमध्ये स्वतःची एक पोझिशन, स्ट्रॉंग पोझिशन निर्माण केलेली असते. शिवाय त्यांचा रेव्हेन्यू सिस्टीमही स्ट्रॉंग असतो. तुम्ही स्मॉल कॅप कंपन्या किंवा स्मॉल कंपन्यांचं जर कंपॅरिझन केलं तर ह्या डेव्हलपमेंटच्या सिच्युएशन मध्ये असतात, म्हणजे त्या कंपन्या नवीन असतात किंवा अजून स्वतःला तेवढ्या प्रूव्ह करू शकलेल्या नसतात. आणि दुसरं म्हणजे या विशिष्ट मार्केटमध्येच काम करत असतात.
त्यामुळे त्यांचा व्यवसाय थोडासा जोखमीचा असू शकतो. प्रतिकूल बिझनेस कंडिशन मध्ये जसं की पॅन्डेमिक आले होतं त्यामध्ये या कंपन्या बंदही पडू शकतात. मिड कॅप कंपन्यांसाठी ही जी रिस्क असते ती मध्ये कुठेतरी येत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे ठरवायचं आहे. तुम्ही कमी रिस्क घेणार आहे, थोडीशी जास्त रिस्क घेणार आहे का भरपूर जास्त रिस्क घेणार आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, झिरो रिस्कचा इथं काहीही ऑप्शन अवेलेबल नाहीये. हे इक्विटी आहे मित्रा. त्यामुळे जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह रिस्क घेणार असाल तर तुम्ही लार्ज कॅप फंडासोबत जाऊ शकता. जर तुम्ही अग्रेसिव्ह असाल आणि जास्त रिस्क घेणार असाल तर तुम्ही स्मॉल कॅप फंडाबरोबर जाऊ शकता. जर तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहणार असाल तर तुमची रिस्क कंपेन्सेट केली जाऊ शकते. आणि म्हणूनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट होरायझन किंवा आपला जो कालावधी आहे तो काय आहे ते बघायला लागेल. इन्व्हेस्टमेंट होरायझनवर लक्ष घालताना मी तुम्हाला एक थंब रूल सांगणार आहे. लार्ज कॅप फंडासाठी तुमचं जे काही होरायझन आहे ते 3 ते 5 वर्षासाठीचं असलं पाहिजे. मिड कॅप साठी ते 5 ते 8 वर्षाचं असलं पाहिजे. आणि स्मॉल कॅप साठी हे जे होरायझन आहे ते 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की असं का करायचं, तर मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये रिस्क थोडीशी जास्त असते. आणि जेव्हा आपण रिस्क जास्त आहे असं म्हणतो तेव्हा मार्केटमध्ये जेव्हा प्राइस खाली यायला चालू होईल तेव्हा ती किंमत लक्षणीयरित्या खाली येऊ शकते. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मोठ्या प्रमाणात खाली घसरू शकतो. अगदी तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंटही नष्ट करू शकतो. पण जर तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन हा जास्त लांबचा ठेवला किंवा लॉंग टर्मचा ठेवला तर ही रिस्क आहे ती कंपेन्सेट होऊ शकते. जर समजा सुरुवातीच्या काही काळामध्ये मार्केट खाली आल्यानंतर तुमच्या म्युच्युअल फंडनं चांगला परफॉर्म केला नाही तर तुम्ही जास्त वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिला तर नंतर तो रिकव्हरही करू शकतो. साइन वेव्ह बघितली ना तुम्ही, अशा पद्धतीने जात असते. एकदा तळाशी गेल्यानंतर परत वरती यायला वेळ लागू शकतो. आणि स्मॉल कॅप स्टॉक अशा पद्धतीनेच मूव्ह करत असतात. शार्प रिकव्हरी जी काय असते ती फक्त रेअर असू शकते. ऑल्सो अशीही पॉसिबिलिटी आहे की हे कधीही रिकव्हर होणार नाही. दुसरीकडे लार्ज कॅप फंड घेतले तर ते स्थिर असतात, त्याच्यामध्ये अस्थिरता अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये 3 ते 5 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. पण जितका जास्त वेळ तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहाल तितके चांगले रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. आता मिड कॅप फंड जे असतात ते ह्या दोन्हीच्या मध्ये येतात. त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये जो काही टाइम होरायझन आहे तो तुम्ही निवडू शकता. नंतरचा पॉइंट आहे एक्सपेक्टेड रिटर्न्स. हा मुद्दा खूप सोपा आहे. फक्त एक समीकरण लक्षात ठेवा, जितकी जास्त रिस्क तितके पोटेन्शियल रिटर्न्स जास्त. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे पोटेन्शियल. हायर रिस्क ही नेहमीच हायर रिटर्न मध्ये ट्रान्सलेट होत नाही. त्यामुळे पोटेन्शियल किंवा एक्सपेक्टेड रिटर्न या तिन्ही कॅटेगरीमध्ये सगळ्यात कमी लार्ज कॅप मध्ये येतात आणि त्याच्यानंतर त्याला फॉलो करतात मिड कॅप आणि स्मॉल कॅप. या सगळ्या फंडचे ॲव्हरेज रिटर्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. स्मॉल कॅप फंडाचा सगळ्यात जास्त ॲव्हरेज 10 वर्षाचा जो रिटर्न आहे तो 23.03% इतका आहे. मिड कॅपचा जर रिटर्न बघितला तर 20.40% इतका आहे. आणि लार्ज कॅपचा जर बघितला तर 14.33% इतका येतो. फक्त रिटर्नच बघायचे झाले तर प्रत्येक जण स्मॉल कॅपच निवडेल. पण तुम्ही तसं करणार नाहीये ना. तुम्ही पहिल्यांदा रिस्क प्रोफाईल काय आहे ते तपासून घ्या. तुम्ही किती काळ गुंतवणूक करू शकता हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न किती आहेत याच्यावर नजर टाका. हे रिटर्न्स तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यास तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट होरायझनवर काम करण्याची गरज आहे. आता या सगळ्या गोष्टी थोड्याशा समअप करूया. या स्क्रीनवर तुम्हाला सगळे पॅरामीटर्स दिसत आहेत. रिस्क पॅरामीटर लार्ज कॅप फंडाचा लो असतो, मिड कॅप फंडाचा मॉडरेट असतो आणि स्मॉल कॅप फंडाचा हाय असतो. इन्व्हेस्टमेंट होरायझन लार्ज कॅप फंडाचा 3 ते 5 वर्षापर्यंत असतो, मिड कॅप फंडाचा 5 ते 8 वर्षापर्यंत असतो आणि स्मॉल कॅप फंडाचा 10 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त असतो. एक्सपेक्टेड रिटर्न बघितले तर लार्ज कॅप फंड मध्ये कमी मिळतात, मिड कॅप फंड मध्ये मॉडरेट असतात आणि स्मॉल कॅप फंड मध्ये ते थोडेसे हायर साईडला जातात. आता तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे, तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन काय आहे, तुमची उद्दिष्टे काय आहेत आणि ती अचीव करायसाठी एक्सपेक्टेड रिटर्न किती पाहिजे आहेत या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअल फंड निवडू शकता. तर मित्रांनो, हे होते म्युच्युअल फंडचे 3 प्रकार जे आपण मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर बघितले. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.